हॅलो फ्रेंड. तर आज आम्ही आणि आमची सर्व फॅमिली चाललो होतो आमच्या गावी. आणि ही माझी वहिनी आणि तो माझा भाऊ बसला आहे आणि ती म्हणते की आम्ही चाललो. आणि हा आमचा लाडोबा, याला फिरायला खूप आवडतं. आणि मग आम्ही बसलो सगळे गाडीत, 2 गाड्या होत्या. आणि मग आम्ही निघालो रस्त्याने. त्याच्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केलं, फोटो वगैरे काढले. मग हिला अचानक आठवलं, थांबा मी केसच व्यवस्थित केलेले नाही, तर मी करते केस व्यवस्थित. मग हे माझे दोघं भाऊ एवढी जागा असताना बसायला पण म्हणे आम्हाला मांडीवरच बसायचं. मग लाडूचं थोडंसं चाललं होतं चिडचिड, खेळणं झालं होतं. मग तो बसला होता आता त्याच्या मम्मीच्या मांडीवर. मग म्हटलं चला त्याला पण घ्यावं. मग पुढे गेलो एका गावात, तिथे रस्ताच नव्हता जायला. मग ह्या दोघांना आम्ही उतरवलं. त्या ट्रॅक्टरवाल्याला गाडीचं ट्रॅक्टर मागे घ्यायला लावलं आणि मग आमची गाडी हळूहळू काढली. त्यात आमच्या लाडूने रडून इतकं परेशान केलं तर विचारच नाही. आणि हे बघा अजूनही तो रडतच होता. मग गाडी काढली, त्या माणसाने ट्रॅक्टर वगैरे काढलं, निघालो. तोपर्यंत आमच्या चिक्कू भाऊ खूप बोर झालेले होते. परत रस्त्याने आम्ही कोंबड्या शोधत होतो, कारण की आम्हाला कोंबड्या घ्यायच्या होत्या. मग मम्मी पप्पांना भेटल्या कोंबड्या. मग आम्ही निघालो, मग थोडंसं रिलॅक्स झालो. मग त्याच्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी थांबलो, त्यातही आम्हाला सोडून गेले. मग आम्ही दोघं बहीण भाऊ पायी चालत गेलो. मग त्याच्यानंतर आमच्या भाऊंना भूक लागलेली. मग त्याच्या मम्मीने त्याला थोडासा वरंभात चारला. तिथे मग थोडं बसलो, थोडं लाडूशी मज्जा केली, मस्ती केली. मग आम्ही फायनली आमच्या ठिकाणी पोहोचलो, आमच्या शेतावर. मग आता शेतात तर डायरेक्ट पॉईंटपर्यंत गाडी जाऊ नव्हती शकत ना. मग सगळे असं सामान घेऊन व्हायला लागले. मी काय नाही बाबा, मी तर लाडूला घेऊन उभी होते. ही माझी काकू, ही लाडूची मम्मी, ही माझी मम्मी, असं सर्वजण सामान वाहत होते. मग त्याच्यानंतर त्यांना मी सांगत होते की मी तुमचा व्हिडिओ बनवते वगैरे. नंतर याला थोडं मी हसून घेतलं. बघा अगदी आमचे बंटी अंकल कसे गॅसची शेगडी घेऊन चालले. आमच्या अनु काका पण बघा कसं सामान वाहत आहे. आता राहिला प्रश्न आजीचा. आजीने काय केलं, लाडूची जो पाळणा होता ना तो आजीला सांभाळायला लावला. मग आजी तो घेऊन आली. त्याच्यानंतर पप्पा, माझे अण्णा, मग हा मोंटी म्हणजे तो लाडूचा पप्पा, हा सगळं सामान घेऊन शेवटी आम्ही पोहोचलो एका ठिकाणी. आणि नाही का मग त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स केलं. मग आता आम्हाला स्वयंपाक करायचा होता. मग आम्ही लागलो लाकडांच्या शोधात. तोपर्यंत अणूला म्हटलं तू कोंबड्या सांभाळ. मग आमच्या देवाचं दर्शन घेतलं, थोडंसं लाडूला खेळवलं. मग त्याच्यानंतर आहे ना थोडंसं मोंटीला पण थोडंसं चिडवलं, त्याला पाणी भरायला लावलं होतं. मग तो बिचारा खूप लांबून पाणी घेऊन आला भरून. मग तो दमला होता, येऊन बसला. त्याच्यानंतर मग लाडूला थोडंसं खेळवलं त्याने. मग थोडा लाडू खेळायला लागला व्यवस्थित. त्याच्यानंतर मग पप्पा पण गेलेले पाणी आणायला. बिचारे इतक्या लांबून पाणी घेऊन येत होते. हे 2 जण इकडनं येत होते आणि इकडनं पप्पांनी मग शॉर्टकट काढला. मला स्कीव आली. परत मी उठले, पप्पांचं हांडं घ्यायला गेले. मग मी घेऊन आले तर मला हसत होते. मग दिसलं आम्हाला बांधावर करवंदाचं झाड, करवंदाची जाळी. मग आम्ही गेलो, खूप करवंद तोडले. मग माझे काकू तर डायरेक्ट तोडत पण होती, खात पण होती. त्याच्यानंतर मग मी पण तेच केलं. मी पण गेली, खूप करवंद तोडले. त्याच्यानंतर ललिताला म्हटलं तूच काय मागे राहते बाई, तू पण चल. तिला पण घेऊन गेले, तिने पण तोडले. मग आम्ही खाल्ले सर्वांनी. मग इथे महिला मंडळाचा स्वयंपाक चालू झालेला. 1 जण भाकरी बनत होतं, 1 जण शेकत होतं. त्यांना म्हटलं तुम्ही चालू दे तुमचं, तोपर्यंत आम्ही फोटो काढतो. मग पाणी संपलं होतं. मग आम्ही परत पाणी घ्यायला गेलो. हे पोरं मला घेऊन गेले मग आणि तिथेच मला सोडून निघून आले. मग थोडे चिडले. मग हे बघा रागवत मग असं मला चिडवून मोंटीने खूप वेड्यात काढलं. मग ते मग चाललं होतं आमचं मस्त्या करणं रस्त्याने. मग आम्ही शेवटी फायनली केलं, पूजा केली. त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाले. मग आम्ही आमचं पसारा आवरला, पावसाचं वातावरण झालेलं. मग आम्ही सगळे निघालो. मग मम्मी हसत होती मला, बघ म्हणे गवळण येते म्हणे मागून कशी हांडा घेऊन. आता ही गवळण कोण, तर मोंटी. त्याच्या डोक्यावर ना उरलेल्या भाजीचा आम्ही हांडा ठेवला होता. ही माझी काकू सांगत होती की आमचं मटण संपलं म्हणे, आता आम्ही चाललो घरी. मग मी थोडंसं हसून घेतलं, कारण की पप्पा येत होते म्हणून मी हसणं बंद केलं आणि शांत बसली. तोपर्यंत ललिताचं चाललं होतं एकदम जोरात पळणं. मग लाडू रडत होता. मग त्याला मग खांद्यावर घेतलं. मग हे पप्पा आणि मग अण्णा निघाले. मग शेवटी राहिलं होतं फक्त बंटी, आजी आणि मोंटी. मग त्याला थोडं हसून घेतलं. म्हटलं गवळण चालली आमची, गवळण काय घेऊन चालली, डोक्यावर पाण्याचा हांडा. मग तो म्हणत होता फुकट्या लोकांना म्हणे काहीच करायचं नाही कामं आणि फक्त जेवायचं जायचं. मग थोडंसं मी त्याला बोलून घेतलं, थोडं हसून घेतलं
आणि मग आम्ही निघालो. मग आम्ही हे असं कोण कुठून रस्ता काढत होतं. मग थोडंसं त्याला मोंटीला चिडवलं. म्हटलं काय प्रतिक्रिया आहे गवळ्यांच्या, थोडंसं सांगावं. आता तो म्हणे तू शांत बस म्हणे, आता गुपचूप चाल म्हणे, तुला घ्यायला लावलं तर तू मला घ्यायला लावते म्हणे. मग आम्ही शेवटी गाडीत बसलो. यांना बसायला जागा नव्हती कारण की दुसरी गाडी आम्ही साईडला लावलेली होती. मग हे असे गाडीला अंगळून निघाले. मग आम्ही आमच्या दुसऱ्या शेतावर गेलो. तिथे गेलो, हे तिथलं एकदम छानसं व्ह्यू होतं. मग तिथं गेल्यावर आम्ही आमचे शेत बघितले व्यवस्थित सगळं. त्याच्यानंतर मग हे ना पावसाचं वातावरण झालं होतं. असं चिखल तुडवत आम्ही शेतात पोहोचलो. मग पप्पांनी दाखवलं, बघा इथून एवढं तुमचं शेत आहे असं. पाऊस यायला लागला, गाडीत बसलो, खूप पाऊस पडायला लागला. आणि मग शेवटी आम्ही निघालो. तर मग रात्रीचा अंधार असल्यामुळे हळूहळू एका गाडीच्या मागे एक गाडी घेऊन असं निघालो. आणि फायनली शेवटी आम्ही आमच्या घरी पोहोचलो.